आजच्या मनाकरता जो शास्त्र भाग आहे त्याचं आपण वाचन करून पाहूया। जुना करार यामधून उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 8 ते 15 वचन। जुना करार उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय 8 ते 15 वचन। नवीन करारामधून योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 22 ते 30 वचन। नवीन करार योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 22 ते 30 वचन या समय आपण वाचन करून पाहू। पुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली, तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो। देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले। परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले। तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो। तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन। ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील। तेव्हा यरूशलेम पुनर्स्थापनेचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शलोमोनाच्या देवळीत फिरत होता। तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोटवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हाला उघड सांगा। तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही। जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याशिवाय साक्ष देतात, तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही। माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ती माझ्या मागे येतात। मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकून घेणार नाही। पित्याने मला जे दिले ते सर्वहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही। मी आणि पिता एक आहोत। आमेन। पुन्हा एकदा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। आणि प्रियांनो, आज जो विषय आहे तो विषय आहे की प्रभू येशू म्हणाला, मी आणि पिता एक आहे। मी आणि पिता एक आहे। ज्यावेळेस हा विषय मननासाठी मी घेतला, प्रियांनो, अद्भुत असं रहस्य या वचनामधून उलगडलं आणि ते अशा रीतीने उलगडलं की 1 तासामध्ये हा विषय संपू शकत नाही। आणि म्हणून याचे 2 भाग आहेत। आज मी पहिला भाग सांगणार आहे आणि पुढच्या रविवारी या वचनाचा 2रा भाग आपण पाहणार आहोत। प्रियांनो, मी आणि पिता एक आहे असं येशू म्हणाला। येशूचं दुःख तो सहन करण्यापूर्वी, मनुष्याच्या पापासाठी तो वधस्थान आपला प्राण देण्यापूर्वी, प्रभू येशू ज्यावेळेस या देहामध्ये या जगामध्ये जीवन जगत होते त्यावेळेस प्रभू येशूला सुद्धा आपल्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागला। आज या संघर्षाविषयी आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत। प्रभूलाही कठीण परिस्थितीमधून जावं लागलं। ज्यावेळेस प्रभू यरूशलेम मध्ये आला त्यावेळेस यरूशलेम मध्ये काय चांगली परिस्थिती नव्हती। यरूशलेम मध्ये अराजकता माजलेली होती। यरूशलेम मध्ये गोंधळाची परिस्थिती होती। यरूशलेम मध्ये अशी परिस्थिती की लोक त्या ठिकाणी प्रभू येशूविषयी 2 प्रकारचे मतप्रवाहामध्ये चालणारे लोक होते। गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये होते। यरूशलेम मध्ये संभ्रम होता प्रियांना, आणि येशूला या सर्व गोष्टी ठाऊक होत्या। जो शास्त्रभागातून वाचला त्याच्यामध्ये सुरुवातच आहे की तेव्हा यरूशलेमेत पुन्हा स्थापनेचा सण असून हिवाळा होता। प्रभू येशू ज्यावेळेस यरूशलेम मध्ये आला त्यावेळेस लोक सण साजरा करण्यासाठी, पुनर्स्थापनेचा सण साजरा करण्यासाठी यरूशलेम मध्ये आले आणि प्रभू येशू आता यरूशलेम मध्ये त्या ठिकाणी आलेला आहे प्रियांना। आणि प्रभू येशू आता मंदिराकडे जात आहे। प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत
की देव म्हणतो की तू मला माग म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाही अशा गहन आणि रहस्यमय गोष्टी मी तुला सांगणार आहेत. दानिएलाचं पुस्तक याचा 2 अध्याय 31 ते 34 वचन, ज्यावेळेस इस्रायल बंदिवासामध्ये होतं, बाबेलच्या दास्यामध्ये होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी देवाने त्या नबुकदनेस्सर राजाला स्वप्न दाखवलं, पण राजाला स्वप्नाचा अर्थ माहित नाही. राजा त्या स्वप्नामुळे अस्वस्थ झाला, कोण मला या स्वप्नाचा अर्थ सांगल. आणि देवाने त्याचा दास दानिएल त्या दास्यामध्ये त्या राज्यामध्ये ठेवलेला होता. राजाला कुणीतरी जाऊन सांगता की एक असा मनुष्य आहे ज्याचं नाव दानिएल आहे आणि तोच तुम्हाला त्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकणार आहे. आणि मग दानिएलाला पाचारण केलं, राजा पुढे उभं केलं आणि प्रियांनो त्या ठिकाणी त्याने राजाला स्वप्नांचा अर्थ सांगितला. तो म्हणतो की ज्या स्वर्गीय देवाची मी उपासना करतो त्या देवाने मला ते कळवलेलं आहे आणि जे देवाने मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि राजाने स्वप्नामध्ये मोठा पुतळा पाहिला, तो भव्य आणि तेजपुंज होता. त्याचं रूप त्या ठिकाणी अकराळ आणि विक्राळ असं होता. त्या पुतळ्यामध्ये विशेष गोष्टी होत्या की त्याचं शिर उत्तम सोन्याचं होतं, त्याचे छाती आणि हात रुपयाचे होते, त्याच्या पोट आणि मांड्या पितळेच्या होत्या, त्याचे पाय लोखंडाचे होते आणि त्याच्या पावलांचा काही भाग लोखंड आणि मातीचा होता. प्रियांना, ज्यावेळेस हे चित्र राजाने बघितलं तो म्हणाला असलं मी कधीच पाहिलं नाही, हे काहीतरी वेगळं आहे, पण ह्याचं रूप अकराळ विक्राळ आहे. म्हणून राजा घाबरलेला होता. त्याचं शिर मात्र सोन्याचं होता. आणि ज्यावेळेस दानिएल ती गोष्ट सांगत आहे ते प्रगटीकरण राजाला सांगतो आणि तो म्हणतो उत्तम सोन्याचं शिर ते आपण आहात, ते म्हणजे बाबिलोनचं साम्राज्य. आणि त्या राजाला असं वाटत होतं की माझं साम्राज्य सदा सर्व काही या पृथ्वीवर राहील, माझं घराणे या पृथ्वीवर कायम राज्य कराल, कारण माझ्यासारखं पराक्रमी बलाढ्य दुसरं कुठलं राज्य या पृथ्वीच्या पाठीवर आणि जगाच्या पाठीवर नाही आहे. पण ते प्रगटीकरण होता कारण देव पूर्वी संदेश त्याच्याद्वारे इस्रायलाशी बोलला आणि त्या असं म्हणाला की तुला जे शासन कराल त्यांच्या शासनाचं प्रतिफळ मी त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते प्रगटीकरण होता की हे बाबिलोनच्या राजा, तुझं साम्राज्याचा अंत जवळ आलेला आहे. आणि म्हणून त्या पुतळ्याची छातीने हात रुपयाचे होता, म्हणजे मेदिया आणि पारशांचं राज्य त्या ठिकाणी आता राज्य करणार होता. त्याच्यानंतर त्याचं पोट व मांड्या पितळेच्या होत्या. त्यानंतर तिसरं राज्य होतं ते ग्रीक साम्राज्य होतं. ग्रीक लोक येऊन जगावर राज्य करणार होते. आणि त्याच्यानंतर त्याचे पाय लोखंडाचे होते, ते म्हणजे रोमचं साम्राज्य, जे प्रभू येशूच्या काळामध्ये. आणि 400 वर्षाचा जो इंटरटेनमेंटल पिरियड आहे त्या 400 वर्षाचा काळ म्हणजे प्रियांनो या रोमन साम्राज्याचा काळ आहे. आणि हाच काळ जेव्हा येशू पुनर्स्थापनेच्या सणात यरुशलेममध्ये मंदिरामध्ये आला, या काळातली घटना या ठिकाणी तिचा संबंध या शास्त्र भागाशी आहे प्रियांना. आणि म्हणून त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व मातीचा होता, तो म्हणजे युरोपचं साम्राज्य होता. असं 5 साम्राज्याचं हे प्रगटीकरण त्या ठिकाणी दानिएलाला दिलं गेलं आणि दानिएलने राजाला कळवलेलं. आणि मग आम्ही पाहतो प्रियांनो की ज्यावेळेस मेदी पारशांचं राज्य त्यांनी राज्य केलं, त्याच्यानंतर जे राज्य आलं या जगामध्ये ते आलं ग्रीक लोकांचं राज्य आलं. आणि ग्रीक महान अलेक्झांडर याच्याविषयी आम्ही इतिहासामध्ये अनेक गोष्टी वाचतो. तो एक असा राजा होऊन गेला की त्याने जग जिंकायचं साठी तो निघाला, तो पराक्रमी होता आणि त्याचं साम्राज्य भरपूर मोठं होता. आणि सिरिया, गाझा आणि इजिप्त या देशावर त्याचं साम्राज्य होतं. त्याचप्रमाणे हा अलेक्झांडर द ग्रेट ज्यावेळेस हा मरण पावला त्यावेळेस 2 घराण्यांची सत्ता पुन्हा जगावर आली. त्याच्यामध्ये होतं सेल्युसिडचं घराणं आणि दुसरं होतं टॉलमीचं घराणं. या 2 घराण्यातले राजांनी त्या ठिकाणी राज्य केलं असं इतिहास आम्हाला सांगतो. आणि नंतरच्या काळात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या अगोदर टॉलमीचं जे घराणं होतं त्यातले राजे त्या ठिकाणी राज्य करू लागले. आणि नंतर त्यांनी पॅलेस्टाईन, इस्रायल आणि बाकीच्या देशांवर राज्य केलं. तो इतिहास आहे प्रियांना. त्याच्यामध्ये जे आहे की पॅलेस्टाईनमध्ये ज्यावेळेस सेल्युसिडची सत्ता आली त्यावेळेस त्या घराण्याचा एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं अँटिओकस एफिपिनस. आणि हा जो राजा झाला
हा राजा झाल्यानंतर त्याला इतका गर्व झाला की मी देव आहे असं तो जगाला सांगू लागला. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने जेव्हा राज्य हातामध्ये घेतलं, सुरुवात त्यांनी यहुद्यांच्या छळापासून केली. यहुदी लोकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा वचन वाचतो तेव्हा आम्हाला माहित होतं यहुद्यांना प्रतिबंध घातला गेला. आणि तो प्रतिबंध हा होता की शुद्ध आणि अशुद्ध, काय खावं आणि काय खाऊ नये हा नियम यहुद्यांना माहीत होता. आणि याचा अभ्यास सुद्धा राजाने केला होता. यहुद्याचं नियमशास्त्र राजाला माहीत होता. आणि म्हणून त्यांनी जेव्हा छळाला सुरुवात केली त्यावेळेस त्याने पहिला नियम हा घातला की त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा देवाला अर्पण घेऊन जायचं आहे तेव्हा त्यांनी वराहाचं म्हणजे डुकराचं अर्पण त्यांनी मंदिरामध्ये घेऊन जायचं. हा नियम त्यांनी यहुद्यांना लावून दिला. जो कोणी हा नियम पाळणार नाही त्याला मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर करण्यात आली. त्या ठिकाणी त्याने मंदिरामध्ये जाण्यासाठी देखील नंतरच्या काळामध्ये बंदी घातली. त्याचप्रमाणे शाब्बात पाळणं आणि सुंता करणं ही देखील त्या राजाने बंदी घातली. नियमशास्त्राच्या प्रती त्याने जाळून टाकल्या. यहुद्यांवर डुकरांचे मांस खाण्याची सक्ती त्या ठिकाणी त्याने केली. आणि मंदिरामध्ये जी परमेश्वराची विधी आहे त्या विधीवर ग्रीक आणि जेऊस या देवतेची त्या ठिकाणी त्याने प्रतिस्थापना केली. आणि यहुद्यांना सांगितलं याची तुम्हाला उपासना करायची आहे. जो कोणी या देवतेला मान सन्मानाने त्याची आराधना करणार नाही त्यांना मृत्यूदंडाला सामोरं जावं लागेल. आणि त्याच वेळेस देवाने असा एक मनुष्य त्याचा दास त्यावेळेस तयार केला. त्याचं नाव होतं मत्ताथियस. आणि हा उभा राहिला, हा यहुद्यांच्या बाजूने उभा राहिला. आणि त्या ठिकाणी त्याने राजाला सांगितलं की मी माझ्या देवाची आराधना करणार पण मी जेऊस या देवतेला कधीही त्याची सेवा करणार नाही आणि डुकराचं मांस मी त्याला अर्पण करणार नाही. प्रियांनो, त्याने नाकारलं. त्याला 5 मुलगे होते आणि 5 मुलांना घेऊन त्या ठिकाणी जे सनातनी यहुदी होते की जे खरोखर त्यांना देवाविषयी कळकळ होती, आपल्या राष्ट्राविषयी प्रेम होता, आपल्या लोकांविषयी जिव्हाळा होता आणि ते लोक आत्म्याने पेटलेले होते. ते सम्राटाला घाबरले नाही आणि त्यांनी ठरवलं आपण बंड करायचं आहे. आणि मग मत्ताथियस आणि त्याचे 5 मुलं आणि यहुदी लोक राजाच्या विरुद्ध त्यांनी बंड पुकारला. गनिमी ते युद्ध करू लागले आणि त्याच्यामध्ये मत्ताथियस हा मरण पावला. आणि त्याच्यानंतर त्याचा 3रा मुलगा यहुदा हा त्या ठिकाणी नेतृत्व करू लागला. त्याने बंड चालू ठेवलं आणि देवाने त्याला अनेक विजय मिळवून दिले. आणि ज्यावेळेस त्याने विजय मिळवला त्यावेळेस त्यांनी सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे मंदिराचं शुद्धीकरण केलं. मंदिरामध्ये जी देवतेची जी मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली होती ती मूर्ती त्याने काढून टाकली. आणि त्या ठिकाणी त्याने लोकांनी पवित्रामध्ये येऊन पवित्रतेने मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मंदिर खुलं केलं गेलं. आणि मग यहुदी लोक मंदिरामध्ये येऊ लागले, त्या ठिकाणी ते उपासना करू लागले. आणि प्रियांनो, त्यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळालं. हे जे घडलं हा इतिहास इंटरटेस्टामेंटल पिरियड जो 400 वर्षाचा काळ जुना आणि नवीन करार यामध्ये घडलेली घटना आहे. आणि मग असं झालं की त्याच्यानंतर यहुदी लोक मंदिरामध्ये पुनर्स्थापनेचा सण साजरा करू लागले. त्याला हन्नुका असं म्हटलं गेलं, स्मरण दिन असं म्हटलं गेलं. आणि तो स्मरण दिन पाळण्यासाठी यहुदी लोक आता मंदिरामध्ये आलेले आहेत आणि प्रभू येशूने त्या सणामध्ये यरुशलेममध्ये प्रवेश केला. आणि ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस प्रियांनो परिस्थिती गोंधळाची होते. लोक संभ्रममध्ये होते. लोकांना समजत नव्हतं की नक्की कोणाचं ऐकायचं, कोणाच्या मागं चालायचं, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हे समजत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. प्रियांनो, सुरुवात केली 2ऱ्या वचनात म्हटलं येशू मंदिरामधील शल्मोनाच्या देवडीमध्ये फिरत होता. येशू आला ती शल्मोनाची देवडी मंदिरातला तो भाग होता. शल्मोनाने बांधलेली होती म्हणून त्याला शल्मोनाची देवडी म्हटलेलं आहे. ही शल्मोनाची देवडी यासाठी बांधली होती की उपासना झाल्यानंतर लोक त्या ठिकाणी एकत्र येतील, त्या ठिकाणी लोक विचार विनिमय करतील. कारण सभास्थानाची पद्धत तेव्हा नुकतीच सुरुवात झालेली होते.
आणि ही शल्मोनाची देवडी जी आहे याच्याविषयी 2 उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि तिच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतात की पेत्र आणि योहान ज्यावेळेस सुंदर नावाच्या दरवाजाजवळ त्या लंगड्या मनुष्याला आरोग्य दान दिला, त्यावेळेस सभास्थानाचे अधिकारी ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी आरोप लावले, पेत्र आणि योहानाला अटक करण्यात आले. ती जागा होती शल्मोनाची देवडी. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट शल्मोनाच्या देवडीविषयी पाहायला मिळतं आणि ते आहे प्रियांनो की शल्मोनाच्या देवडीमध्ये ज्यावेळेस प्रेषित गेले त्यावेळेस शास्त्र म्हणता प्रेषितांच्या कृत्यामध्ये की अनेक लोकांचे जीवन तिथं बदललं गेलं, अनेकांचं तारण झालं, अनेक चिन्ह घडले, अनेक चमत्कार घडले. अशा रीतीने प्रेषितांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे असं शल्मोनाच्या देवडीविषयी आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रभू येशू आता शल्मोनाच्या देवडीमध्ये आलेला आहे. ज्यावेळेस सभास्थानाची सुरुवात झाली ह्या 400 वर्षाच्या काळामध्ये, या 400 वर्षाच्या काळात यहुदी लोकांचं समाजाचं विभाजन झालं. 5 पंथामध्ये ते विभागले गेले. त्याच्यामध्ये होते याजक होते, त्याच्यामध्ये होते सदुकी होते, त्याच्यामध्ये होते परुषी होते, त्यामध्ये यहुद्यांचा वडील वर्ग होता, त्याच्यामध्ये इसनी लोक होते आणि त्याच्यामध्ये सामान्य लोक होते. त्याच्यानंतर जिलोट्स म्हटलेला आहे, म्हणजे अभ्यास करणारे असं म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिल्यावर जे 2 चोर होते त्यातला एक चोर जिलोट्स होता असं अभ्यास करणाऱ्यांचं मत आहे. हे जिलोट्स लोक इसवी सन 70 मध्ये जेव्हा यरुशलेमचा नाश झाला त्यावेळेस त्या गटाचा नाश झाला. असे यहुदी राष्ट्राचं वेगवेगळ्या गटांमध्ये लोकांचं विभाजन झालं असं आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. आणि मग आम्ही पाहतो येशू शल्मोनाच्या देवडीमध्ये फिरत आहे. येशू शल्मोनाच्या देवडीमध्ये फिरत आहे. जस एदेन बागेमध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली, आदाम हवेला एदेन बागेमध्ये ठेवलं आणि शास्त्र म्हणतात की देव एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी फिरत आहे. देव एदेन बागेमध्ये आला, येशू शल्मोनाच्या देवडीमध्ये आला. प्रियानो, दोन्ही शास्त्र भाग जर वाचले तर आम्हाला हे पाहायला मिळतं की परिस्थिती वेगळी आहे. पाप झाल्यामुळं, मनुष्य पतन पावल्यामुळं ते पावित्र्य नष्ट झालं आणि ज्यावेळेस देव त्या ठिकाणी आला त्यावेळेस तो म्हणतो, आदामा आदामा तू कोठे आहेस. प्रियांनो, देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं तोपर्यंत आदामाने आपल्या बुद्धीनेच निर्णय घेऊन अंजिराच्या त्या ठिकाणी अंजीर नाही झाडपाला त्या ठिकाणी त्याने वस्त्र स्वतःसाठी तयार केले. त्याने ती घातली कारण तो मी नग्न आहे, हे देवा मला तुझ्या समोर येण्यास लाज वाटत आहे. तो लपलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रभू आला, काय तू फळ खाल्लंस काय. आणि तो म्हणाला, प्रभू जी स्त्री तू मला दिली तिने दिलं म्हणून मी ते खाल्लं. देव स्त्रीकडे गेला, काय तू हे केलास. ती म्हणते सापाने भुरळ घालली म्हणून त्याने मला दिलं, मी ते खाल्लं. अशा रीतीने प्रियांनो तो प्रसंग आम्हाला ठाऊक आहे. प्रियांनो, या वचनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आज आम्हाला योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 22 ते 30 वचनात पाहायला मिळते ती अशी आहे की जेव्हा देव त्या ठिकाणी सर्पाकडे गेला आणि सर्पास बोलला, तो म्हणत आहे, सर्पाविषयी लिहिलं गेलं की तो धूर्त असा प्राणी आहे. आणि जेव्हा लोक शल्मोनाच्या देवडीत जमले होते, येशू मंदिरामध्ये येत आहे, त्यावेळेस देखील लोक येशू बरोबर धूर्ततेने वागताना आम्हाला पाहायला मिळतात. कारण जे घडलं, जे रहस्य आहे ते या वचनामध्ये आहे. ते असं आहे की जेव्हा परमेश्वर बोलला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की ग्रामपशु वनचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील, आयुष्यभर माती खाशील, तू व तुझी स्त्री, तू व स्त्री, तुझे संतान व तिचे संतान यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ते तुझे डोके फिडेल, तू तिची टाच फोडशील. प्रियांनो, देवाने या वचनामध्ये न्याय केला आम्हाला पाहायला मिळतं. देवाने ते प्रगटीकरण दिला. आणि म्हणून शल्मोच्या देवडीमध्ये जेव्हा येशू गेलेला असताना लोक त्या ठिकाणी आले. इथं आम्हाला 2 मतप्रवाहाचे लोक पाहायला मिळतात. एक म्हणजे स्त्रीचं संतान आणि दुसरं म्हणजे अंधारातले लोक ज्यांनी प्रभू येशूला नाकारत आहे.
ज्यांच्यामुळे प्रभू येशूच्या जीवनामध्ये संघर्ष तयार झाला, ज्याच्यामुळे प्रभूला संघर्ष करावा लागला. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 2 संतान आणि त्यांच्यामधलं वैर, हे वास्तव आम्हाला योहान कृष्णपुराण 10व्या अध्यायामध्ये हे पाहायला मिळतं. म्हणूनच जुना करार ही नवीन कराराचे त्या ठिकाणी सावली आहे असं म्हटलेलं आहे. जे जुन्या करारात लिहिलं गेलं ते नवीन करारात प्रगट झालं, ते सत्य झालं असं आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. आणि मग प्रियांनो, देवाच्या वचनात आम्ही पाहतो की अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू शलमोनाच्या देवडीमध्ये आला. तेव्हा यहुद्यांनी 24वं वचन, तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोटवर आमची मने संशयात ठेवणार, तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हाला सांगा. आता यहुदी लोक ज्यावेळेस आले, त्याच्यामध्ये सगळे लोक, जेवढे गट मी तुम्हाला पंथ सांगितले ते सगळे त्याच्यामध्ये उपस्थित आहेत. आणि प्रश्न केला गेला. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभूने त्याचं उत्तर दिलं, त्याच्या अगोदर आणि उत्तर दिल्यानंतर असं झालं की 2 मतप्रवाह तयार झाले. एक विरोधक आणि दुसरे प्रभू बरोबर सहमत असलेले लोक. आणि म्हणून तो संदेश त्या वेळेसाठी अतिशय महत्वाचा होता की प्रभू म्हणतो, मला पित्याने पाठवलं, मी आणि पिता एक आहे. ज्यावेळेस दुसरा भाग तुम्ही ऐकताल त्यावेळेस तुम्हाला हे रहस्य सगळं उलगडणार आहे. आज आपण 22 वचनापासून ते 25 वचनापर्यंतचा भाग, 3 वचन आज आपण अभ्यासणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यामध्ये 26 ते 30 वचनामध्ये आपण मनन करणार आहोत. प्रियांनो, देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस येशूने त्यांना उत्तर दिलं त्यावेळेस असं झालं की येशूला अनुसरणाऱ्यांचा एक गट झाला आणि येशूला विरोध करणाऱ्या लोकांचा एक गट झाला. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की फरीसी आणि शास्त्री, प्रमुख याजक हे प्रत्येक वेळेस प्रभूच्या शिकवणीला विरोध करत गेले. कारण आम्हाला पाहायला मिळतं प्रभूने जे चिन्ह केले, जे चमत्कार केले, त्यामुळं लोक प्रभूच्या मागत जात होते. आणि या शास्त्री, फरीसी आणि याजक वर्गाला भीती होती की या रोमच्या साम्राज्यामध्ये आम्हाला अधिकार आहेत, आम्हाला सत्ता आहे, लोक आम्हाला श्रेष्ठ मानत आहे, आम्हाला मान सन्मान आहे. पण लोक जर प्रभू येशूच्या मागे गेले तर आमच्या मागं कोण राहील? मग आमच्या सत्तेचं काय, आमच्या पदाचं काय, आमच्या प्रतिष्ठेचं काय? आणि म्हणून हे लोक सदैव लोकांना त्या ठिकाणी येशूच्या विरोधामध्ये सांगत होते, येशूविषयी विरोध बोलत होते. असा हा गट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि प्रियांनो, येशू यरुशलेमी येण्यापूर्वी त्या ठिकाणी त्याने 2 महत्वाचे चमत्कार केले. एक म्हणजे 38 वर्षाच्या दुखण्याकाराला बरं केलं आणि दुसरं त्या ठिकाणी आंधळ्याला दृष्टी दिली. प्रियांनो, येशूने जे चमत्कार केले हे चमत्कार यासाठी होते की ते चमत्कार नाही, योहान त्याने त्याच्या शुभवर्तमानामध्ये 7 चमत्कार त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. 7 चमत्कार हे चमत्कार म्हणून नाही लिहिले, हे चिन्ह म्हणून लिहिले. कारण जे असे चमत्कार घडले त्या चमत्कारामध्ये जे चिन्ह आहे त्या चिन्हांचे असे अर्थ होते की देवाचं राज्याचं आगमन त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. देव सांत्वन आणि सामर्थ्य देणारा देव आहे. येशूचा अधिकार त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. येशू हा पित्यामध्ये एक आहे, त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो की चिन्ह आणि चमत्कार त्या ठिकाणी केले गेले, पाण्याचा द्राक्षरस केला तर त्याचा अर्थ होता येशूमध्ये जीवन आहे. 5000 भोजन दिलं, त्याचा अर्थ होता की येशू जीवनाची भाकर आहे, जो कोणी भाकर खाईल तो सर्व काळ जगेल. लाजराला मेल्यातून उठवला, येशू व येशूची मृत्यूवर सत्ता आहे. मरण, जीवन आणि पुनरुत्थान हे त्याचा अधिकार आणि त्याची सत्ता आहे. आणि चमत्कार हा सदैव देवाचं राज्य सामर्थ्याने उतरून आल्याचं दर्शक होतं. आणि म्हणून योहानाने हे 7 चमत्कार फक्त लिहिले आणि त्याच्यामधले हे 2 होते. आणि हे 2 चमत्कार झाल्यानंतर येशू त्या ठिकाणी शलमोनाच्या देवडीमध्ये त्या ठिकाणी आला. प्रियांनो, आम्ही पाहतो की शास्त्री आणि फरीसी लोकांनी यहुद्यांच्या मनामध्ये संशय निर्माण केला. बेथसैदा या ठिकाणी 38 वर्ष असलेला आजारी मनुष्याला जेव्हा बरं केलं तेव्हा यहुद्यांनी त्याला विचारलं, तुला बरे कुणी केले?
तुला बाज उचलून चाल असे तुला कोणी म्हटले, तो कोण आहे? आणि तो 38 वर्षाचा त्या ठिकाणी मनुष्य म्हणत आहे, तो कोण आहे हे मला माहित नाही. पण ज्यावेळेस मंदिरामध्ये हा मनुष्य आणि येशूची भेट झाली, त्यावेळेस येशू या 38 वर्षाच्या दुखणेकराला म्हटला, आता तू बरा झाला आहेस, आता तू पाप करू नको. तेव्हा त्याला समजलं हा येशू आहे. आणि म्हणून नंतर तो यहुद्यांना म्हणतो की ज्याने मला बरं केलं तो येशू आहे. यहुदी म्हणतात तुला बाज उचलून चाल असं कुणी म्हटलं? प्रियानो, याचा अर्थ असा होता की शाब्बात दिवशी कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही. या मनुष्याला येशूने बरं केलं, तो शाब्बात दिवस होता. म्हणजे याचा अर्थ असा होता की ज्याने तुला बाज उचलायला लावली हा शाब्बात मोडणारा आहे, म्हणजे हा देवाच्या दृष्टीने पापी आहे. म्हणजे तू पापी माणसाचा ऐकतोस काय? हा प्रश्न आहे. म्हणून ते म्हणतात बाज कुणी उचलली आम्हाला सांग. प्रियांनो, तो म्हणतो ज्याने मला बरे केले तो येशू आहे. या घटनेमध्ये येशू यहुद्यांना म्हणाला, माझा पिता काम करत आहे आणि मीही काम करत आहे. माझा पिता काम करत आहे. येशू त्यांना सांगत आहे की देवाने मला पाठवलं हे तुम्ही ओळखावं. हा चमत्कार या मनुष्याच्या जीवनात झाला तो यासाठी झाला की माझी कृत्य पाहून तुम्ही विश्वास ठेवावा की पित्याने मला पाठवलेला आहे, मी पित्यापासून आहे, मी स्वर्गाचा आहे. म्हणून अनेक वेळा येशू यहुद्यांना बोलताना म्हणाला की मी अब्रामाच्या पूर्वीचा आहे. योहानाने ती साक्ष दिली होती नाही का, मी अब्रामाच्या पूर्वीचा आहे. पुढच्या आठवड्यात ह्याचं गुज आपण शिकणार आहोत. अब्रामाच्या पूर्वीचा असणं म्हणजे नक्की काय? प्रियांनो, यहुद्यांनी येशूवर आरोप केले. या घटनेनंतर जे घडलं ते आरोप केला आणि त्यांचा आरोप काय होता पहा. त्यांचा आरोप होता की हा शाब्बात मोडायला लावतो, हा शाब्बात मोडणारा आहे, म्हणजे नियमशास्त्राचं पालन करणारा हा नाही आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला की हा म्हणतो की माझा पिता काम करत आहे, मीही काम करत आहे, म्हणजे हा स्वतःला देवासमान लेखत आहे, म्हणजे हा दुर्भाषण करत आहे. सभास्थानाच्या नियमाप्रमाणे, नियमशास्त्राप्रमाणे जो दुर्भाषण करतो त्याला धोंड मार करण्याची शिक्षा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं, ते म्हणतात की हा दुर्भाषण करतो कारण हा स्वतः पिता समान आहे, स्वतःला देवा समान म्हणत आहे. मग यहुद्यांचा प्रश्न होता की जो पाप करतो, जो नियमशास्त्र मोडतो, बघा यहुद्यांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय, जो पाप करतो, जो नियमशास्त्र मोडतो, जो शाब्बात पवित्रपणे पाळत नाही, मग तो स्वतःला देवा समान असं कसं काय म्हणू शकतं? अरे हा तर योसेपाचा मुलगा, हा आमच्या समोर जन्मला, हा आम्हाला चांगला ठाऊक आहे, ह्याला आम्ही चांगलं ओळखतो, आणि मग हा कसा काय म्हणतो की तो माझा पिता आहे? पापी मनुष्य हा कसा काय म्हणू शकतो की मी देवापासून आलेलो आहे? हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी आरोप लावला, आणि तो आरोप हा होता की हा दुर्भाषण करत आहे, हा स्वतःला देवासमान असा म्हणत आहे. दुसरी घटना होती आणि ती होती आंधळ्या मनुष्याला दृष्टी दिली. त्याला विचारलं, 3 वेळा त्याला विचारलं. यहुद्यांनी अजून एक वेळा त्याच्या आई वडिलाला देखील जाऊन विचारलं की तुमचा मुलगा कसा बरा झाला? प्रियांनो, तो म्हणतो की त्याने चिखल लावला माझ्या डोळ्याला आणि मला धुवून टाकण्यास सांगितलं आणि मला दिसू लागलं. परुषी म्हणतात तुला ज्याने बरं केलं हा मनुष्य पापी आहे कारण तो शाब्बात पाळत नाही. आंधळा मनुष्य यहुद्यांना म्हणतो तो पापी आहे का नाही हे मला माहित नाही, पण त्याने मला बरं केलेलं आहे. आणि येशूने त्या ज्याला दृष्टी मिळाली त्याला म्हटलं, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? आणि तो मनुष्य म्हणाला, होय, मी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो. यहुदी आणि शास्त्राने तर त्याच्यावर आरोप लावले, यहुद्यांनी त्याच्यावर आरोप लावले, पण ज्याला दृष्टी मिळाली तो म्हणतो की आपणच मसीहा ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. माझं पाप त्या वधस्तंभावर वाहून नेण्यासाठी आपणच देवाचा कोकराने अर्पणास आहात, हा मी विश्वास ठेवत आहे.
आणि तेव्हा त्याला समजलं ज्याने मला बरं केलं तो येशू आहे. पुन्हा हे लोक त्या आंधळ्या मनुष्याला भेटले आणि तो म्हणाला ज्याने मला बरं केलं तो येशू आहे. आणि त्यावेळेस त्यांनी म्हणाले हा पापी आहे. प्रियांनो, त्याचं कारण होतं हे जे शास्त्री आणि पुरुषी लोक होते त्यांच्याविषयी सांगायला राहून गेलं, पण आता नाही सांगणार कारण विषय पुढे आला. पण एक गोष्ट होती की हे जे शास्त्री आणि पुरुषी लोक होते हे स्वतःला अतिशय श्रेष्ठ समजत होते. याचं कारण ते म्हणत होते की आम्ही मोशेचे शिष्य आहोत, कारण ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो तो मोशे बरोबर तोंड तोंड बोलला, मोशेला दर्शन दिला, त्याने मोशेला नियम आणि नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि आम्ही त्याचे शिष्य आहोत, म्हणून आम्हाला त्या मोशेचा अभिमान आहे. हा म्हणतो की मी आणि पिता एक आहे, हा म्हणतो की मी वरचा आहे, हा म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. ते म्हणतात की हा तर योसेपाचा पुत्र आहे, हा देहामध्ये जीवन जगतो, हा शाब्बात मोडणारा असा आहे. मग हा मोशेपेक्षा श्रेष्ठ कसा काय? मग हा कुठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. जेव्हा येशू म्हणाला पित्याने मला पाठवलं, हा यहुद्यांचा आरोप होता. हा कुठला आहे आम्हाला माहित नाही. अशा रीतीने ते येशूला जाळ्यात अडकू पाहत होतं. जे वचन वाचलं 23 5 ते 7 मिनिटात मी संपवणार आहे. मला सांगितलं गेलं पाळक साहेब 40 मिनिटं, आणि मी शब्द दिला मी 40 मिनिटात थांबेल म्हणजे थांबेल. त्यासाठी मोबाईल मी समोर ठेवला, 1 तास होऊ नये. आता महत्वाची गोष्ट बघा, यहुद्यांचा दृष्टिकोन सांगतो आता मी तुम्हाला. तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोटवर आमची मने संशयात ठेवणार, तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हाला सांगा. बघा आता प्रश्न काय केला. जे विरोध करणारे ते म्हणतात तू ख्रिस्त असला तर आम्हाला सांग. याच्यामध्ये त्यांचा धूर्तपणा पाहायला मिळतो. त्यांचा धूर्तपणा असा होता की त्या ठिकाणी जर तो म्हणतो मी ख्रिस्त आहे म्हणजे मी यहुद्यांचा राजा आहे, तर रोमची सत्ता होती आणि नियम होता की कैसराशिवाय सम्राटाशिवाय कुणी स्वतःला राजा म्हणू शकत नाही. आणि जो कोणी स्वतःला राजा म्हणल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. ह्यांचा असा कट होता की हा जर म्हणतो मी ख्रिस्त आहे तर त्या ठिकाणी सम्राटाला समजेल की हा स्वतःला राजा म्हणत आहे, म्हणजे आमचा समोरचा अडखळण दूर होईल आणि ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा रोमी सरकार देईल, कारण हा राजा म्हणत आहे. दुसरा त्या ठिकाणची गोष्ट होती, हा जर म्हणतो मी ख्रिस्त नाही तर मग यहुदी लोक ह्याला अनुसरण्याचं सोडून देतील, ह्याच्या माग लोक जाणार नाही. म्हणून ते म्हणाले तू ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. ह्या 2 घटना आम्हाला पाहायला मिळतं की कशा रीतीने त्याने प्रभू येशूला विरोध केला. नंतर तिसरी घटना की त्यांनी त्याच्या शिकवणीला विरोध केला. आता प्रभूने जी शिकवण त्यांना दिली होती त्या दिवसांमध्ये, त्या शिकवणीला ते विरोध करू लागले. म्हणजेच काय, परमेश्वराचं वचन त्याने तुच्छ लेखला, परमेश्वराचं वचन त्याने अव्हेर केला. मी त्यातला एकच भाग सांगणार आहे, बाकीचं मी पुढे जाणार नाही कारण वेळ माझा संपत आलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियांना, येशूने 5,000 भोजन दिलं. भोजन दिल्यानंतर येशूच्या लक्षात आलं हे लोक मला राजा करू पाहत आहे, म्हणून येशू त्यांच्यामधून निष्ठून निघून गेला. आणि मग असं झालं की लोक त्या ठिकाणी येशूला शोधत आहेत. शिष्य जे येशू बरोबर होते ते मचव्यामध्ये बसले आणि त्याच्यानंतर ते कफरनहूम गावास त्या समुद्रामधून जाण्यास निघाले. ते पुढे गेलेले आहेत. ते पुढे जात असताना इकडे लोक येशूला शोधत आहे. आणि मग येशू त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं येशू पाण्यावरून चालत गेला. तो म्हणतो भिवू नका, मी प्रभू आहे. हा तो प्रसंग आहे.
आणि मग त्या ठिकाणी ते कफरनहूमास गेले. आणि जेव्हा कफरनहूमास पोहोचल्यानंतर लोकांना समजलं येशू इथं नाही, येशू कफरनहूमामध्ये आहे, तेव्हा लोक कफरनहूमास पोहोचले. आणि ते म्हणतात, गुरुजी आपण कधी आला? येशूने उत्तर दिलं, मी तुम्हाला खरं खरं आणि खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्ह पाहिलं म्हणून मला शोधत नाही, तुम्ही चिन्ह पाहिलं म्हणून माझ्या मागे येत नाही. तुम्हाला भाकर मिळाली, तुम्ही तृप्त झाला म्हणून तुम्ही मला शोधत आहात. प्रभूला ठाऊक होतं ते त्याच्या मागं का आले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी येशूने म्हटलेलं आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्याच्यासाठी श्रम करा. यावरून ते म्हणाले, देवाचे काम आमच्या हातून व्हावे यासाठी आम्ही काय करावं? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचं काम हेच आहे की ज्याने त्याला पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. प्रियांनो, प्रभू येशूने स्वतःला वापरलेलं एक विशेषण आहे, एक रूपक आहे की तो म्हणतो मनुष्याचा पुत्र. हे स्वतः त्याने स्वतःसाठी वापरलं, संबोधलं गेलेलं हे विशेष नाव आहे. आणि मनुष्याचं पुत्र हे दर्शवतं की तो परमेश्वरापासून आहे. मनुष्य मात्रावर त्याचा अधिकार आणि प्रभुत्व आहे, त्याचं सार्वभौमत्व सर्व काळचं आहे. उद्धार पावलेल्यांचा तो प्रभू आहे, त्याचं राज्य त्यांच्यावर चालत आहे. मनुष्याचा पुत्र दुःख सहन करणारा असा आहे. एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा झाले, पण तसं नीतिमत्वाच्या एका निर्णयामुळे मनुष्याला जीवनदायी नीतिमत्व प्राप्त झालं. तोच हा मनुष्याचा पुत्र आहे. ज्यावेळेस याजक लोकांनी त्याचा शिकवणीला विरोध केला त्यावेळेस प्रभू येशू त्यांना म्हणाला की मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेला आणि आकाशात मेघावर उडून येत असताना तुम्ही पाहाल. प्रियांनो, देवाच्या वचनात हेच पाहायला मिळतं की त्यांनी प्रभूचं शिक्षण म्हणजे देवाचं वचन देखील आविरलेलं आहे. आज महत्त्वाचा प्रश्न होता. ह्यातले 2 भाग जे आहेत मी पुन्हा कधीतरी संपवेल, कारण पुढच्या आठवड्याचं जे आहे ते ह्याच्यापेक्षा अद्भुत आहे. ते सांगायला लागलो तर वेळ खूप जाईल. पण ह्यातले 2 भाग मी नंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगेल. आज महत्वाचा समय आहे, लक्ष द्या. आता येशू जेव्हा यरुशलेमेत आला तेव्हा गोंधळाची परिस्थिती होती. शलमोनाच्या देवडीमध्ये लोक जेव्हा जमले त्यावेळेस ते वादविवाद करू लागले येशू बरोबर. आरोप करण्यासाठी त्यांनी मसलत केले. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न आहे की मंदिर कशासाठी आहे? मोठ्याने बोला, घाबरायचं नाही. कुणी शिक्षा देणार नाही आणि मी देणार नाही, देवही देणार नाही, पण बोलायचं आहे आज. मंदिर कशासाठी आहे? हां, मंदिरामध्ये आम्ही काय येतो? दुसरा प्रश्न. हा, देवाचं वचन ऐकण्यासाठी. सहमत आहात का? देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये येतो. वचन शिकण्यासाठी येतो, त्याची उपासना करण्यासाठी येतो. दुसऱ्या गोष्टीला वेळ आहे का? मग काय मंदिर आम्हाला दुसरी गोष्ट करण्यासाठी परवानगी देते काय? आता बोलायचंय तुम्हाला. मी महत्वाच्या मुद्द्यावर येणार आहे. किती लोकांचं म्हणणं नाही असेल तर हात वर करा. मंदिरामध्ये आम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी येतो काय? ठीक आहे, मंदिरासाठी आम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी येत नाही असं अनेकांचं मत आहे. म्हणजे तुम्ही सहमत आहात. मग आम्ही हेच पाहिलं
की शल्मोनाच्या देवडीत लोक आले तेव्हा मसलत करू लागले, वादविवाद करू लागले, ते उपासनेचं ठिकाण होतं. मग देवाच्या मंदिराचं पावित्र्य राखणं ही आमची जबाबदारी आहे. मसलत, निंदा, अपमान, कुरघुडी ह्या गोष्टी करण्यासाठी आम्ही मंदिरात येऊ नये. समजतंय का? पुढच्या पिढींसाठी सुद्धा हा संदेश आहे. मंदिराच्या अंगणामध्ये आम्ही येतो ते मसलती, द्वेष, कुरगुडी या गोष्टी करण्यासाठी कधी येत नाही, आणि ते झालंच नाही पाहिजे. जर वाटतं ना असं करायचंय, एवढ्या मोठ्या जागेत कुठंतरी कॉन्फरन्स हॉल बांधा आणि तिथंच एकत्र भेटा 8 दिवस. मंदिरामध्ये फक्त उपासनेसाठी या. बाकीच्या कुठल्याही चर्चा, निंदा, अपमान या गोष्टीसाठी येणं उचित नाही, ते योग्य नाही आणि ते देवालाही मान्य नाही. आणि तुम्ही त्या स्वीकारलेला आहे. मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही म्हणाले की ह्याच गोष्टी करण्यासाठी आम्ही येणार, तर प्रियांनो, याचं गांभीर्य ठेवा, याचं भान राखा. म्हणून उपदेशक म्हणतो, जेव्हा तू मंदिरामध्ये येतो त्यावेळेस सांभाळून पाऊल टाक, बोलण्याची घाई करू नकोस आणि आपलं तोंड उघडू नको. बोलण्याची घाई करू नको. किती सरळ सरळ आम्हाला सांगितलं. आमचा प्रश्न आमच्या समोर आहे, आम्ही मंदिरामध्ये कशासाठी येतो? मग प्रार्थना करा, हे बदललं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आज जे तुम्हाला आणि मला मंडळीचा अभिमान वाटतो, काही दिवसांनी आम्हाला मान खाली घालावं लागेल. आणि असं होऊ नये यासाठी आम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. प्रभू तुम्हाला हे वचन आशीर्वादित कर. पवित्र 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 आमच्या स्वर्गीय संदेश परमेश्वरा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, तुला गौरवितो, तुझी स्तुती करतो. प्रभू देवा, आजची उपासना तू आम्हासाठी आशीर्वादित केले, आम्हाला सहाय्य झालास. मनापासून तुझे आभार मानतो प्रभू देवा. खरोखर प्रभू, आनंदाने देणं यामध्ये धन्यता आहे. आणि प्रभू देवा, खरोखर आज तुझ्या आनंदामध्ये आम्हाला देण्यासाठी तू आमचे हात बळकट केलेस. त्या हर्षाने, त्या आनंदाने, तुझ्यावरील प्रीतीने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रभू जे काही तू आम्हाला दिलं त्या समृद्धीतून तुझ्या भांडारामध्ये आणलेलं आहे. प्रभू देवा, हे दान तू आशीर्वादित कर. याद्वारे तुझं राज्य वाढाशी कृपा कर. ज्यांनी दिलं आणि जे आज देऊ शकले नसतील अशांच्यावरही कृपा कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये नीतिमत्वाचं फळ वाढीस लाग अशी कृपा कर. त्याद्वारे तुझ्या नावास गौरव प्राप्त करून घ्या. त्याचप्रमाणे प्रभू, मनापासून तुझे आभार मानतो, ज्या प्रियजनांनी आज दशांश तुझ्या भांडारामध्ये आणलेला आहे आणि तू पाहिलेला आहेस, त्या बंधूलाही तू आशीर्वादित कर. तुझी कृपा त्यांच्याबरोबर सदैव असू दे. त्याद्वारे तुझ्या नावास गौरव प्राप्त करून घ्या आणि सर्वांना आशीर्वाद दे. तुझ्या शांतीमध्ये आम्हाला स्थिर कर. तुझ्या नावासाठी आणि राज्यासाठी आम्हाला उपयोगी पात्र तू बनवलंस, म्हणून आमचा उपयोग करून घे. आम्ही तुझ्या राज्यासाठी तयार आहोत. सर्व गौरव, सर्व सन्मान आम्ही तुला देतो. तारणारा उद्धारक ख्रिस्त याच्या गोड व प्रिय नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडल्या तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास स्वतःपासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने करो ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आता अखिल सृष्टीचा निर्माण करता देव बाप, जो आपला मुख प्रकाश आपणावर पाडो, आपणा स्वर्गीय अनंत शांती देव, आपणाकडे प्रसन्न मुख होऊन पाहो आणि आपलं संरक्षण करो. आता शांतीने जा व सुखाने राहा. त्या देवबापाची प्रीती, तारणारा उद्धारक ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता
आपणा सर्वबरोबर देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि इथून पुढे प्रभूचं दुसरे नऊपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.